आपण पहिला अध्याय आज संपवणार आहोत आणि त्याच्यातला अगदी थोडासाच भाग आता राहिलेला आहे की जो आपण आता विचारात घेतो. थोडासा आपण महत्त्वाचा, सगळ्या काही ओव्या आपण घेत नाही, पण त्यातला महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेणार आहोत. गेल्या वेळेला आपण जे आलो होतो ते अशा ठिकाणी आलो होतो की भीष्मांनी शंख, आधी सिंहनाद केला आणि त्यानंतर शंख मोठ्या आवाजामध्ये त्याने शंखध्वनी केला. ह्या इथे आलो होतो आणि त्यांना जो काही संतोष झालेला आहे, सेनापती संतोषला असे शब्द तिथे आहेत, तो संतोष कशाचा आहे हे मी गेल्या वेळेला समजावून सांगितलं होतं की आपल्याला का कोणतरी रक्षण करायला आहे म्हणून तो संतोष नाही आहे. तो संतोष अशासाठी आहे की दुर्योधनाला निदान या युद्धाच्या प्रसंगी तरी आपल्या कर्तव्याची जाण झालेली आहे हे सेनापतींच्या लक्षात आलं, भीष्मांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांना संतोष झाला. आणि मग त्या उत्साहामध्ये त्यांनी जोराने सिंहनाद, म्हणजे त्याला सिंहनाद असं म्हटलं, इतकं जोराने त्यांनी गर्जना केली आणि शंख ध्वनी केला. इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपण त्याच्या पुढे जातो आणि आता आपण 137व्या ओवीच्या पुढे आपण आता पाहतो. अर्थात हे कायम लक्षात राहू दे की ह्या पहिल्या अध्यायामध्ये संजय धृतराष्ट्राला सगळं वर्णन करून सांगतो आहे. हे मी गेल्याच वेळेला स्पष्ट केलं होतं, त्यामुळे ते लक्षात ठेवायचंच आहे की हे उद्गार कोणाचे काय आहेत. तर जे काही आहे ते सगळं संजय धृतराष्ट्राला वर्णन करून सांगतोय. आणि आता 137व्या ओवीमध्ये मी त्यातला थोडासाच भाग घेणार आहे, किंवा कशाचं ते वर्णन आहे ते तेवढंच फक्त सांगते. तर तिथे काय म्हटलं आहे, तव पांडव दळा तू वर्तले काई, असं म्हटलेलं आहे की संजय आता पांडव दळामध्ये, पांडवांच्या सैन्यामध्ये काय दिसतंय त्याला, त्याचं वर्णन धृतराष्ट्राला याच्या पुढे करतोय. आतापर्यंत कौरव पक्ष आणि सेनापती हे सगळं वर्णन झालं. आता पांडव दळाच्या आत, सैन्याच्या आत त्याला काय परिस्थिती दिसते ते तो सांगतोय. आणि त्यामध्ये सांगत असताना अगदी पहिल्यांदा ज्याचा उल्लेख तो करतोय तो म्हणजे अर्जुनाच्या रथाचा उल्लेख करतोय. अर्जुनाच्या रथाचा उल्लेख करतोय की त्या रथाला त्यांनी त्या 138व्या ओवीमध्ये, मी पटकन ती ओवी वाचते, अगदी सोपा अर्थ आहे. हे निजसार विजयाचे, निजसार म्हणजे ज्याला म्हणायचं गाभा, विजयाचा गाभा आहे. हा रथच मुळी विजयाचा गाभा आहे. पहा कसं आहे की संजय हा धृतराष्ट्राचा माणूस आहे, धृतराष्ट्राचा तो माणूस आहे, पण धृतराष्ट्राला सांगताना वर्णन काय करतोय की विजयाचा गाभा असाच मुळे हा रथ आहे. म्हणजे किती संजयाला सुद्धा परिस्थितीची बरोबर जाण होती की इथे विजय काय कोणाचा होणार आहे हे त्याला स्पष्ट कळत होतं. आणि धृतराष्ट्रापुढे उघडपणे तो ह्या गोष्टी बोललेला आहे. तर हे निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे, भांडार म्हणजे खजिना, महातेजाचा खजिनाच आहे जणू काही हा रथ. जेथे गरुडाची जावळीचे कांतले चारी, असं म्हटलं. ह्याचा अर्थ म्हणजे गरुडाची जावळीचे, ह्याचा अर्थ गरुडाची बरोबरी करतील, त्याच्या जवळ येतील, म्हणजे त्याची बरोबरी, गरुडाची बरोबरी करतील असे 4 अश्व, कांतले चारी, म्हणजे ते 4 घोडे त्या रथाला झुंपले आहेत की जे गरुड ज्या प्रकारे भरारी मारतो, काय वेगाने गरुडाची भरारी असते, त्या वेगाने तो रथ जाणार आहे, असे 4 घोडे ह्या रथाला झुंपलेले आहेत. आता पुढे 139व्या ओवीमध्ये
तसंच तेच वर्णन आहे, रथाचंच वर्णन आहे. फक्त त्यातला एक शब्द मी सांगते, रहवरू, रहवरू असा शब्द आहे. पहा तिथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये की पाखाचा मेरू जसा रहवरू मिरवते तैसा. रहवरू ह्याचा अर्थ दिव्य रथ, दिव्य रथ, दिव्य रथ. रहवरू मिरवते तैसा, कसा पाखाचा मेरू म्हणजे जणू काय मेरू पर्वताला पंख फुटावेत. काय वर्णन केलेलं आहे ह्याच्या रथाचं. हा दिव्य रथ कसा आहे, जणू काही मेरू पर्वताला पंख फुटावेत अशा प्रकारे हा मिरवत असे तैसा, अशा प्रकारे तो मिरवतोय, तशा प्रकारे तो दिसतोय. तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी, तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी म्हणजे सगळ्या मुळी त्याचं जे काही तेज आहे त्या तेजानी सगळ्या दिशा कोंदाटून गेल्यात, म्हणजे सगळीकडे त्याचं तेज भरलंय असा तो दिव्य रथ आहे. आणि त्याच्या पुढे फार सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानदेवांनी. त्या ज्ञानदेवांच्या शब्दामध्ये म्हणजे संजयाचे उद्गार आहेत, पण ते ज्ञानदेवांच्या शब्दात कसे आहेत पहा. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्ण. म्हणजे जिथे अश्ववाहक म्हणजे सारथी, त्या घोड्यांचा सारथी, त्या रथाचा सारथी कोण आहे तर वैकुंठीचा राणा. राणा म्हणजे राजा, वैकुंठाचा राजा आहे, वैकुंठाधिपती आहे, तोच मुळी ह्या दिव्य रथाचा सारथी आहे. आता तया रथाचे गुण काय वर्णू, त्या रथाचं मी वर्णन काय तुला सांगू धृतराष्ट्रा, त्या रथाचं वर्णन मी काय करू. आणि पुढे त्या रथाबद्दल त्यांनी असं म्हटलंय, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. म्हणजे काय त्या रथाचं वर्णन आहे की त्या रथाच्या ध्वजस्तंभावर म्हणजे जो रथाला जो ध्वज लावलेला आहे त्याच्या त्या स्तंभावरती वानरू म्हटलंय. तो वानरू म्हणजे हनुमान, वानरू म्हणजे हनुमान. त्या ध्वजस्तंभावरती म्हणजे त्या ध्वजावरतीच म्हणा की वानर म्हणजे हनुमान आहे, हनुमान आहे. हे सगळं मी समजावून सांगते पुढे. वर्णन असं आहे की त्या ध्वजस्तंभावरती हनुमान आहे, जो मूर्तिमंत शंकरू म्हणजे जो मूर्तिमंत शंकरच आहे. शंकराचं रौद्र रूप असतं ना, युद्धाच्या क्षणी शंकर हा रुद्र रूपामध्येच असतो. तर त्या असा तो मूर्तिमंत असा रुद्र आहे. आणि आता हे असं का म्हटलंय हे मी आधी सांगते. ह्याच्या मागे थोडीशी एक कथा आहे, ती आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि ती अशी आहे की आता हनुमान ही व्यक्तिरेखा रामायणातली आहे आणि हे जे घडतंय हे सगळं महाभारतातलं आहे. त्यामुळे मनामध्ये अशी शंका येऊ शकेल की हनुमान कुठे इथे आला. आता हनुमान आणि रामायणाचा काळ मी आधीच एकदा सांगितलं होतं, त्रेतायुगातला काळ तो रामायणाचा काळ. महाभारत हे अगदी म्हणजे कलियुगाच्या काही काळ आधी, काही वर्ष आधी झालेलं आहे, म्हणजे घडलेलं होतं. तर तिथे हनुमानाचा उल्लेख का आहे ह्याच्या मागे थोडी पार्श्वभूमी अशी आहे की ह्या युद्धाच्या पूर्वी ज्या वेळेला हे पांडव वनवासामध्ये होते, त्या वनवासाच्या काळामध्ये असं एकदा घडलं होतं की द्रौपदी जिथे होती त्या ठिकाणी काही फुलं अशी आली आणि त्या फुलांचा इतका प्रचंड सुंदर सुगंध तिला जाणवला की असा तिने पूर्वी कधी घेतलेला नव्हता. तर ती
ती आश्चर्यचकित झाली की ही फुलं कुठली, आणि तिने ते एक फूल, म्हणजे एक फूल आलं आणि ते फूल तिने घेतलं आणि ती म्हणाली की हे मी युधिष्ठिराला देणार आहे हे फूल. आणि पण तिला तो सुवास इतका आवडलेला होता की तिने भीमाला असं सांगितलं की मला हे फूल, मला अशी फुलं आणखी हवी आहेत, तर तू काही करून मला ती फुलं मिळवून दे. आणि भीम मग त्या फुलं कुठून येत आहेत ह्याचा शोध घेत घेत गंधमादन पर्वतावरती गेला. आणि गंधमादन पर्वतावरती तो असा ते शोधत होता. ते शोधत असताना त्याला एके ठिकाणी एक प्रचंड वानर तिथे बसलेला त्याला दिसला. तरी आता त्याला पुढे जायचं होतं म्हणून त्या वानराला हाकलण्याचा त्याने प्रयत्न केला. तो वानर काही हलला नाही. मग भीमाने त्याच्या शेपटी त्याची हलवावी असा भीमाच्या मनात विचार आला. म्हणून त्या वानराला त्यांनी सांगितलं की अरे बाबा तुझी शेपटी तरी बाजूला कर, मला पुढे जाऊ दे. तो वानर म्हणाला त्याला की तूच उचल ना शेपटी. आणि ती शेपटी एवढी मोठी आणि इतकी जड होती की भीमाला, म्हणजे भीमाचं शक्ती काय, पण भीमाला काही ती शेपटी उचलता आली नाही, त्याला हलवता सुद्धा आली नाही जागची. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की हे वानर नाही आहे, हे काहीतरी दुसरं आहे. आणि म्हणून त्यांनी नमस्कार केला आणि तो म्हणाला की कोण आहात तुम्ही. तर त्यावेळेला त्या वानराने सांगितलं की मी तुझा भाऊ आहे, मी हनुमान आहे, मी तुझा भाऊ आहे. आता भाऊ कसा, तर हनुमान आणि भीम हे दोघंही वायूचे अंश मानले जातात. वायुपुत्र मानले जातात हनुमान आणि भीम दोघे. आणि हनुमान ही व्यक्तिरेखा आपल्या ह्या सगळ्या पौराणिक ह्याच्यामध्ये हनुमान हा काही जे चिरंजीव असे जे काही जीव आहेत त्यापैकी एक हनुमान आहे की तो त्याला मरण नाही असं मानलं जातं. तर असा तो हनुमान होता. आणि भीम आणि तो दोघेही वायुपुत्र किंवा वायूचे अंश होते. आणि म्हणून तो म्हणाला की आपण दोघं बंधू आहोत. तर त्याच्यापुढे भीमाला त्यांनी असं सांगितलं की मी तुला वाट देतो, तुला जिथे जायचं आहे तिथे तू जा, पण त्याचबरोबर मी तुला एक सांगतो की तुझा जो मला नमस्कार करताना तुझा जो भक्तिभाव दिसलेला आहे त्यावरून मी तुला असं एक सांगतो की एका मोठ्या युद्धामध्ये मी तुझ्या भावाच्या ध्वजावरती मी असेल आणि मी तुझ्या भावाचं आणि तुम्हा सर्वांचं, तुम्हा सगळ्या भावंडांचं मी रक्षण करीन असं आश्वासन हनुमानाने ह्याला दिलं, भीमाला दिलं त्यावेळेला. आणि तसा तो म्हणजे हे महाभारतामध्ये असलेलं हे वर्णन आहे. तर ते आपण लक्षात घ्यायचं, ही ह्याच्या मागची पार्श्वभूमी आहे. तर असा म्हणून तो वानरू ह्या रथाच्या ध्वजस्तंभावरती आहे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. त्याला शंकर का म्हटलंय लक्षात घ्या की शंकर रुद्र रूपामध्ये दैत्य शक्तीपासून रक्षण करणारा अशा प्रकारची दैवता आहे. तर एरवीसुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की मृत्यू टाळायला सुद्धा मृत्युंजय जप जो केला जातो तो जप जो आहे तो शंकराला असतो खरं म्हणजे. तर शंकर ही मृत्यूपासून किंवा कुठल्याही संकटापासून आपल्याला संरक्षण देणारी अशा प्रकारची देवता आहे. तर म्हणून त्याला म्हटलं आहे की तो जो हनुमान आहे तो कसा आहे, म्हणजे तो वानर मूर्तिमंत शंकरू आहे.
तो त्याला अर्जुनाला मुळे वाचवणारच आहे त्याच्या ध्वजस्तंभावरती बसून. तर मूर्तिमंत शंकरू. आणि पुढे काय म्हटलंय, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. शारंग धरू म्हणजे शारंग पाणी म्हणजे कृष्ण. कृष्ण कृष्ण सारथी कोण आहे तर कृष्ण आहे. म्हणजे ध्वजस्तंभावरती शंकर आहे, सारथ्य करायला कृष्ण बसलेला आहे. म्हणजे विष्णू आणि शंकर हे दोघंही मुळे ते शिव आणि विष्णू दोघंही त्या अर्जुनाच्या रथावरती आहेत. म्हणजे आता ह्या रथाला भय कुठलं आहे असं म्हणताना एक लक्षात घ्या की ज्ञानदेवांनी एक फार सूचक असा विचार त्या ठिकाणी आपल्या पुढे ठेवलेला आहे. आणि तो म्हणजे असा की शैव आणि वैष्णव. हां, आता हे जे वर्णन हे ज्ञानदेवांनी केलेलं वर्णन आहे. आणि मी तुम्हाला पार्श्वभूमी ज्ञानदेवांच्या काळातली सगळी सांगितली होती. त्यावेळेला काय झालेलं होतं की अनेक प्रकारच्या निरनिराळे पंथ संप्रदाय एकमेकांशी फक्त वैर करायचं आणि त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये अत्यंत भेदाभेद वाढत चाललेले होते. तर शैव आणि वैष्णव यांच्यामधला भेद हा फार महत्त्वाचा एक भेद होता. आणि या ठिकाणी ज्ञानदेवांनी एक असा सूचक विचार आपल्या पुढे हे केला आहे की शिव पण तिथे आहे आणि विष्णू पण तिथे आहे, दोघंही एकाच रथामध्ये आहेत. तर हे भेद आपण विसरायचे. शैव आणि वैष्णव हे भेद चुकीचे आहेत, आपण त्याच्यापासून दूर जायचं आहे असं एक फार सुंदर त्यामध्ये सुचवलं आहे आणि तेही आपण लक्षात घ्यायचं आहे. तर असं त्या रथाचं ते वर्णन करतात. आणि त्याच्या पुढे काय म्हटलंय, देखा पुढची 42वी किती 142वी ओवी आहे. देखा नवलतया प्रभूचे प्रेम अद्भुत भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतू असे, पायी पाठीसी घातला आपण पुढा राहिला. आतापर्यंत लक्षात आलं तुमच्या की देखा नवलतया प्रभूचे. प्रभू म्हणजे कोण, हा शारंगधरू, हा जो कृष्ण आहे. ह्यांनी काय प्रभू त्याचं किती नवल करण्यासारखं आहे की प्रेम त्याचं जे आहे भक्तावरती. भक्त कोण, अर्जुन. तर अर्जुनावरचं त्याचं प्रेम अगदी असं अशा प्रकारचं आहे की तो काय सारथ्य करायला बसलाय पार्थाचं. आणि सारथी आणि रथी ह्यांचे संबंध कसे असतात हे मी मागे एकदा सांगितलं होतं, आठवत असेल तर पुन्हा त्याच गोष्टी मी सांगत नाही. पण तो सारथ्य करायला बसलाय आणि त्याच्या पुढे ते म्हणतात पायीकू पाठीसी घातला. पायीकू म्हणजे दास. आता भक्त हा ईश्वराचा दास असतो ही कल्पना आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी पायीकू शब्द वापरलाय. पायीकू म्हणजे दास. तर दासाला पाठीमागे घातलंय आणि आपण पुढेला युद्धाच्या वेळेला. नाही तर काय असतं की जे महारथी सगळे जे असतात ते सगळे पाठीमागे राहतात, साधे सैनिक पुढे लढत असतात. या ठिकाणी या रथामध्ये, दिव्य रथामध्ये काय दिसते आपल्याला, पायीकू पाठीशी घातला, दासाला मागे ठेवले. आपण दासाला पुढे करू अशा वेळेला तर काय पहा, पायीकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला. तेने पांचजन्य आस्फुरीला अवलीळाची. म्हणजे पांचजन्य हे कृष्णाच्या शंखाचं नाव. कृष्णाचा जो शंख होता तो प्रत्येक शंखाची, ह्या पांडवांच्या शंखांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यातली 1-2च नावांचा उल्लेख मी करणार आहे. आणि पहिला हा कृष्णाचा जो शंख पांचजन्य शंख तो आस्फुरीला, म्हणजे त्यांनी तो शंख सारथ्यानी तो शंख वाजवला. अवलीळाची म्हणजे अत्यंत सहजतेने असा त्यांनी शंखनाद केला. या ठिकाणी एक लक्षात घ्या की खरं म्हणजे युद्धामध्ये सारथी कधी शंख वाजवत नाही. सारथी कधी शंख वाजवत नाही. वाजवतात कोण तर सेनापती, महारथी,
वगैरे जे कोणी योद्धे, फार मोठे वीर योद्धे असतात त्यांच्याकडे शंख असतात आणि ते आपले शंख वाजवतात. पण या ठिकाणी इथे हा सारथ्य करायला बसला आणि तो शंख वाजवतोय. ह्याचं कारण असं आहे की कृष्णाला हे युद्ध घडायलाच पाहिजे होतं, कारण ते अधर्माविरोधी होतं, अन्यायाविरोधी होतं. त्याला न्याय स्थापन करायचा होता, त्याला धर्म संस्थापना करायची होती. आपल्याला माहिती आहे धर्म संस्थापना करणं यासाठीच मुळी त्याचं अवतार घडलेला आहे. म्हणजे त्याचं ते अवतार कार्य होतं आणि म्हणून तो सारथी जरी असला आणि कुठलंही शस्त्र त्याच्या हातामध्ये, कारण त्यांनी तो पण हे केलेलं होतं की मी ह्याच्यापुढे कधी कुठलंही शस्त्र मी वापरणार नाही, अशा प्रकारे त्यांनी हे प्रतिज्ञा केलेली होती. पण तरीसुद्धा सारथ्य करत असताना सुद्धा त्यांनी प्रथम शंखनाद केला, पांचजन्य त्याचा जो शंख होता त्याचा. आणि मग त्याच्या पुढचं जे आहे त्या संबंध सगळ्या ओव्या घेत नाही, फक्त मी एवढंच सांगते की त्याच्या पांचजन्य हा कृष्णाचा शंख. आणि तुम्ही जर त्याच्या पुढचा श्लोक पाहिलात 15वा श्लोक, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय असं म्हटलेलं आहे. तर धनंजय म्हणजे अर्जुन, अर्जुनाच्या शंखाला देवदत्त शंख असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे त्याचं नाव होतं. तर त्यांनी तो शंख वाजवला. अशा प्रकारे मग पुढे सगळ्या पांडव वीरांनी आपापले शंख वाजवले, अशा गोष्टींचं वर्णन आहे त्या ठिकाणी. त्याचा फार उल्लेख मी मधल्या ओव्यांचा करत नाही. आता त्यानंतर एकदम मी पुढे जाते आणि ते कुठे जाते तर त्यानंतरचा 19वा श्लोक आहे पहा. 19वा श्लोक. मी जरी गीतेचे श्लोक घेणार नाही असं मी सांगितलं आहे आधीच, कारण मी पूर्वी घेत होते पण आता मी घेणार नाही आहे. पण तरीसुद्धा जिथे आवश्यक आहे तेवढा भाग मी श्लोकातला सांगणार आहे. आणि म्हणून मी इथे सांगते की तो जो श्लोक आहे 19वा, त्यातला फक्त पहिला भाग पहा. स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानी व्यदारयत असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की हे जे सगळे शंखांचे घोष झाले, ह्या शंख घोषांनी ह्या धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राची मुलं सगळे कौरव धृतराष्ट्राची मुलं धार्तराष्ट्राणां हृदयानी व्यदारयत म्हणजे त्यांची हृदय विदीर्ण पावली, भयंकर घाबरले. तो शंखनाद ऐकून ते भयंकर घाबरले असं गीतेच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. अर्थात घाबरले याला कदाचित असंही एक कारण असेल की आपला पक्ष अन्यायाचा आहे हे जरी बाकीच्यांना नाही सांगितलं तरी माणसाला आतमध्ये जाणीव असते की आपण चुकतो आहोत, आपण चूक करतो आहोत ह्याची जाणीव माणसाला असते. आणि ती कदाचित कुठेतरी ह्या कौरवांच्या मनामध्ये असणार आहे. आणि म्हणून कदाचित एकदम हा जो प्रचंड नाद झाला, त्यांनी आता काय होणार अशा ह्याने ते घाबरले असं श्लोकामध्ये आहे. पण ज्ञानदेव ओवीमध्ये फार सुंदर ह्याचं वर्णन करतात. गीतेमध्ये म्हटलंय की शंखनादानी त्यांची हृदय विदीर्ण झाली. ओवीमध्ये काय म्हटलंय ज्ञानदेवानी, ओवी पहा 161वी ओवी पहा. तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला, तेणे दळभार विध्वंसीला कौरवांचा. म्हणजे तो घोष, शंखांचा घोष आणि सगळ्या वाद्यांचा घोष थांबला. तो शंखांचा घोष थांबला. ह्याला मधल्या ओळ्या आपण घेतल्या नाहीत, पण अगदी थोडक्यात सांगते की त्या ठिकाणी असं वर्णन आहे की म्हणजे ब्रह्माला सुद्धा वाटलं की युगांत होतोय का काय.
आता आणि ब्रह्माला आश्चर्य वाटलं, कारण का की युगांताची वेळ तर आलेली नाही आणि हे काय प्रचंड चाललंय पृथ्वीवरती, म्हणजे सगळं काही आता ब्रह्मांड नाहीसं होतंय का काय, युगांत होतोय का काय, असं ब्रह्माला वाटलं. आणि त्या शक्तीने तो नाद, जो शंखांचा नाद आहे तो कमी केला, असं वर्णन मधल्या ओव्यांमध्ये, जरी मी ओव्या घेतल्या नाहीत तरी त्यातलं अर्थ सांगते. आणि पुढे ज्ञानदेवानी फार सुंदर हे केलं की तो घोष उपसंहरला, म्हणजे तो घोष, त्या शंखांचा घोष थांबला, उपसंहरला म्हणजे थांबला, परी पडिसाद होता राहिला. पडसाद त्या घोषाचे एको होतं ना, एको, की एवढं मोठं ते प्रचंड मोठी जागा आणि त्या ठिकाणी ते असं पसरलेलं सगळं सैन्य, आणि त्या ठिकाणी प्रतिध्वनी उमटायला लागले त्या शंखांचे. आणि त्यांनी म्हटलंय की तेणे, म्हणजे त्या प्रतिध्वनींनी, तेणे दळभार विध्वंसीला कौरवांचा, म्हणजे त्या प्रतिध्वनींनी कौरवांचा दळभार म्हणजे सैन्य, सगळं कौरवांचं सैन्य मुळी विध्वंस त्यांचा झाला. म्हणजे ते इतके घाबरून गेले की काय हे, म्हणजे तो शंखनाद थांबला पण पडसाद सुद्धा, म्हणजे ज्ञानदेवानी कौरवांना किती कमी पातळीवर आणले पहा, की शंखांचे ध्वनीने एक वेळ भीती वाटली तर ठीक आहे, पण पडसादांनी सुद्धा भीती वाटली, असं कौरवांची हृदय विदीर्ण होऊन गेली, असं ज्ञानदेव म्हणतात. आता हे त्याच्या पुढे आपण एकदम जातो आणि 167वी ओवी पाहतो, 167वी. आणि त्या ठिकाणी काय म्हटलंय, देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, म्हणजे मधल्या सगळ्या ओव्यांमध्ये त्याचं सगळं वर्णन असं आलेलं आहे की सगळेजण, सगळं सैन्य असं काही आवेशामध्ये तिथे उभं आहे, आपण आता दुसऱ्यांचा पराभव करणार, दोन्ही दलातल्या सगळ्या वीरांना तसंच वाटतंय की आपला आता पराक्रम आपल्याला दाखवायचा आहे, या उत्साहामध्ये सगळेजण आहेत. आणि पांडवांच्या सैन्यामध्येही तशीच परिस्थिती आहे की सगळेजण उत्साहाने तिथे उभे राहिलेले आहेत, शंखनाद झालेत, वाद्य वाजलेत, आणि ह्या सगळ्यांनी हे देखलिया, हे सगळं बघून, ही समोरची सगळी परिस्थिती बघून संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. हे अर्जुनाच्या बद्दल आहे हा, की अर्जुनाचं काय झालं की अर्जुनाने ते सगळं बघितलं. अर्जुने म्हटलंय ना, देखलिया अर्जुने, तर अर्जुनाने ते सगळं बघितलं आणि संतोष घेऊनी मने, क्षत्रिय वीर आहे तो, अत्यंत वीरवृत्ती, अत्यंत पराक्रम, त्याच्या पराक्रमाच्या गाथा इतक्या सगळीकडे पसरलेल्या होत्या. अशा प्रकारचा तो अर्जुन, तो अर्थातच समोर आता युद्ध होणार आहे आणि आपण इथे कशासाठी आलो, न्याय आपण प्रस्थापित करणार आहोत, धर्म आपण प्रस्थापित करणार आहोत, हे सगळे विचार त्याच्या मनामध्ये आहेत आणि तो वीर आहे आज, म्हणून त्याच्या मनामध्ये संतोष झालेला आहे की चला आता सुरू. जसं एखाद्या खेळाडूला होतं ना की आता खेळ सुरू होतोय म्हटल्यावर त्याला एक स्फुरण चढतं की आता मी असं करणार आहे, मी असं करून दाखवणार आहे, अशी जी एक वृत्ती खेळाडूची असते तशीच ही वीरवृत्ती असणाऱ्या अर्जुनाच्या मनामधले हे भाव आहेत आणि त्याला संतोष म्हटलंय. तर संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. या ठिकाणी संभ्रम ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका. या ठिकाणी संभ्रम म्हणजे उत्सुकतेने, संभ्रमे म्हणजे उत्सुकतेने, उत्सुकतेने संभ्रमे दिठी सेने, दिठी म्हणजे दृष्टी, संभ्रमाने म्हणजे उत्सुकतेने त्यांनी सगळ्या सैन्यावरती दृष्टी टाकली.
दिठी म्हणजे दृष्टी, संभ्रमे म्हणजे उत्सुकतेने त्यांनी सगळ्या सैन्यावरती दृष्टी टाकली. आणि मग 68व्या ओवीचा शेवटचा भाग पहा. मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमारे, म्हणजे लीला म्हणजे सहजतेने त्याचं जे धनुष्य आहे, गांधीव धनुष्य आहे, ते त्यांनी सहजपणे उचललं की चला आता लढायचं आहे आपल्याला. म्हणजे अर्जुनाची ही स्थिती पहा. ही स्थिती आपण विसरायची नाही आहे की ज्या उत्साहामध्ये, ज्या उत्सुकतेमध्ये तो आहे, ही त्याची स्थिती आत्ताची आणि नंतर त्याची जी स्थिती होणार आहे ती किती ह्याच्या विरोधी आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून हे आपण विसरायचं नाही की अतिशय उत्सुक आहे तो युद्धाला, कारण त्याला न्याय प्रस्थापित करायचा आहे. त्याला माहिती आहे का आपलाच विजय होणार आहे, आपण पराक्रम दाखवणार आहोत या सगळ्या म्हणजे सगळ्यांच्यावरती आपल्या पराक्रमाने आपण हे युद्ध आपण जिंकणार आहोत ह्याची खात्री असलेला असा वीर, पराक्रमी वीर तो आहे. आणि मग तो काय म्हणतोय पुढे, 69वी ओवी पहा, 169वी. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. की अर्जुनाने कृष्णाला असं सांगितलं की कृष्णा आता झडकरी म्हणजे लवकर रथू पेलावा म्हणजे हाकावा, रथ पुढे ने, आता रथ हाकायला सुरुवात कर, कारण उभा आहे तो एका ठिकाणी, तर रथ आता हाकायला सुरुवात कर. रथ हाकून कुठे ने, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. दोन्ही पक्ष, कौरव पक्ष आणि पांडव पक्ष जे दोन समोरासमोर उभे आहेत त्यांच्यामध्ये रथ नेऊन थांबव. हे अर्जुनाने कृष्णाला सांगितलं, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. आता तो कशासाठी म्हणतोय असं, आणि हे कशासाठी, हे जे त्यांनी कारण दिलंय ना, त्याच्यात सुद्धा अर्जुनाचं व्यक्तिमत्व दिसतं आपल्याला. ह्या पहिल्या अध्यायामध्ये ना, जसं धृतराष्ट्राच्या बद्दल मी सांगितलं की धृतराष्ट्र कसं आपल्या मुलांना मामकहा म्हणतोय आणि पांडव असं दोन भेद करतोय. दुर्योधनाचं मी अंतरंग सांगितलं की दुर्योधनाने कसं ह्याला सांगितलं द्रोणांना की हा द्रुपद कुमार कसा आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ह्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आपल्याला कळतं की दुर्योधन कसा आहे, स्वार्थी आहे आणि कसा म्हणजे ज्याला डिप्लोमसी त्याला म्हणतात, डिप्लोमॅटिक, तशा प्रकारचं म्हणजे राजनीतीमध्ये हे आवश्यकही असतं आणि युद्धामध्ये हे आवश्यकही असतं. तशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व त्या दुर्योधनाचं त्या ठिकाणी दिसलं. आता इथे हे जे आहे व्यक्तिमत्व अर्जुनाचं ह्या ठिकाणी कसं दिसतंय की तो म्हणतोय की त्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन रथ उभा कर असं कृष्णाला म्हणतोय आणि त्याच्या पुढे त्याचं कारण देतोय. हां, आता हे अर्जुनाचं व्यक्तिमत्व आहे. कसं की तो खरं म्हणजे रथी आहे, सारथ्याला काही त्याने कारण देण्याची गरज नाही, बरोबर आहे. सारथ्याला त्यांनी नुसतं सांगायचं आहे. आणि युद्धामध्ये तर मी तुम्हाला सांगितलं कित्येक वेळेला पायाने स्पर्श करून सारथ्याला सांगितलं जातं की इकडे रथ नाही तिकडे रथ नाही. म्हणजे अशी काही कारण देण्याची गरज नाही आहे. पण अर्जुन कारण देतो आहे. इतका तो विनम्र आहे, त्याच्यामध्ये विनम्रता आहे की मी ऑर्डर नाही, मी आज्ञा नाही सोडत आहे, मी तुला कारण सांगतो की का मध्ये नाही. आणि असं तो आता पुढे कारण सांगतोय. आणि ते 170वी
171वी अशा 2 ओव्या लागून आपण पाहतोय. 117वी ओवी अशी आहे, जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे. एथ आले असती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या. आता तो काय म्हणतोय की तू मला का तिथे माझा रथ ने, तर मी ह्या सगळे सैन्य जे इथे जमले ते मी न्याहाळीन अशेख. अशेख म्हणजे आलाय हा शब्द आतापर्यंत की अशेख म्हणजे सर्व सैन्य. हे कौरवांचं सुद्धा जे समोर आहे हे सगळं सैन्य मला न्याहाळायचं आहे. तो मुख्यतः कौरवांच्या सैन्याबद्दलच बोलतोय. मला हे सगळं सैन्य न्याहाळायचं आहे. जे झुंजते जे म्हणजे इथे जे आले आहे झुंजण्यासाठी म्हणजे युद्धासाठी इथे जे आलेलं आहे ते सगळं मला पाहायचं आहे, न्याहाळून पाहायचं आहे. एथ आले असती आघवे, सगळे आले तिथे. आघवे म्हणजे सगळे सर्व आले तिथे. खूप आहेत रथी महारथी निरनिराळे राजे अनेक अधिपती कौरवांचे सगळे कौरव सगळे इथे जमलेत. परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या. म्हणजे मी कोणाशी लढायचं आहे, खूप आहे तिथे, पण त्याच्यापैकी मी कोणाशी लढायचंय हे मला पाहायचं आहे म्हणून तू ने रथमध्ये. आता मी कोणाशी लढायचंय हे पाहणं ह्याचा अर्थ ही एक फार महत्त्वाची रणनीती आहे, रणाची नीती आहे, युद्धाची नीती आहे. की युद्ध त्या काळातलं, आपल्या काळातलं नाही, त्या काळातलं युद्ध हे अर्थात हे द्वंद्व युद्ध होतं. हेही नेहमी लक्षात ठेवा की पहिला हा संपूर्ण काळ असा होता कौरव पांडव युद्धाचा की जिथे द्वंद्व युद्ध होतं. म्हणजे ज्या ठिकाणी एक वीर दुसऱ्या वीराशी लढतो, एक वीर सगळ्यांशी नाही लढत, एक वीर दुसऱ्या वीराशी लढतो. आणि कोणाशी लढतो तर आपल्या बरोबरीचा जो आहे त्याच्याशी लढतो. जो अगदी लिंबूटिंबू आहे त्याच्याशी नाही लढत, आपल्या बरोबरीच्या सैनिकाशी वीराशी युद्ध करायचं असतं. ही रणनीती असते. आणि ह्या क्षत्रियांना, या क्षत्रिय राजकुमारांना जे सगळं शिक्षण दिलं जात असे त्याच्यामध्ये ही रणनीती, नुसतंच शस्त्र आणि अस्त्र त्यांना शिकवली जात नव्हती, तर नीती नियमसुद्धा त्यांना शिकवले जात होते. युद्धाचे सुद्धा नीती नियम शिकवले जात होते. आणि दुर्योधनाने सुद्धा म्हणजे कितीतरी काळपर्यंत दुर्योधनाने सुद्धा ते नियम पाळले होते. अगदी शेवटी ज्या वेळेला कर्णाचा वध झाला किंवा ज्या वेळेला द्रोणाचार्यांनी रात्रीच्या वेळेला युद्ध सुरू केलं वगैरे ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी रणनीती मोडली गेली. पण तोपर्यंत दुर्योधनासारख्या माणसाने सुद्धा रणनीती पाळलेली होती. तर या ठिकाणी अर्जुन म्हणून म्हणतोय की मला बघायचं आहे की आलेच सगळे, पण मी कोणाशी, माझ्या तोडीचे कोण आहेत ते मला पाहायचं आहे, की मी कोणाशी लढायचं आहे हे मला त्यामुळे कळणार आहे. अर्थात त्याला काय माहिती नाही असं नाही. युद्धाच्या पूर्वी कोण आहेत, कोण कोण कौरव सैन्यामध्ये आहे ह्याची कल्पना अर्जुनाला निश्चित आहे. कारण त्या युद्धाच्या आधी हे सर्व घडतच असे. म्हणजे आपल्या जे कोणी आपल्याशी युद्ध करणार ते कोण आहेत, कोण उभे आहेत, अधिपती कोण कोण आहेत कौरवांच्या बाजूला, हे सगळं माहिती असताना सुद्धा एकदा बघितलं. नुसतं माहिती असणं वेगळं आणि डोळ्यांनी बघणं वेगळं असतं. जसं नुसतं ऐकलं आपण, श्रवण केलं, पण ऑडिओ आणि व्हिज्युअल असं जे म्हणतात ना, ऑडिओ म्हणजे नुसतं ऐकलं त्याचा एवढा प्रभाव होत नाही. व्हिज्युअल जेव्हा ते असतं, आपण जेव्हा बघतो त्यावेळेला त्याचा प्रभाव जास्त असतो. तो मला ते बघायचं डोळ्यांनी समक्ष, असं तो म्हणतोय. आता संजय पुढे सांगतोय, ऐका
असं 74वी ओवी पहा, 74 ओवी म्हणजे 174वी ओवी. संजय धृतराष्ट्राला म्हणतोय, ऐका. ऐका म्हणजे धृतराष्ट्राला म्हटलेलं ऐका मी काय सांगतोय. अर्जुन इतुके बोलिला, तव कृष्णे रथू पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेणे. रथू पेलिला म्हणजे रथ हाकला, मगाशी हा शब्द आलेला आहे. तर रथ हाकला आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. आता त्यानंतर काय घडलं हे महत्त्वाचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर अर्जुनाने काय पाहिलं, आता ह्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तेवढाच मी घेते, संपूर्ण काही वेळेला ओवी घेणार नाही. 175वी ओवी बघा. त्या ओवीतला पहिला जो भाग आहे, जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख, म्हणजे अत्यंत जवळकीचे असे जे भीष्म द्रोण अर्जुनाच्या, तेच मुळीच त्याला पहिल्यांदा समोर दिसले. पहिल्यांदा त्याची दृष्टी कुठे गेली तर आपल्या समोर असलेल्या भीष्म द्रोणांवरती त्याची दृष्टी गेली. आणि मग पुढे बाकीचेही त्यांनी सगळं बघितलंच की जवळिकेचे हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये आणखी एक अर्थ असा आहे की बाकीचं सगळे जे कौरव उभे होते ते कौरव वीर म्हणजे त्याच्यातले सगळे धृतराष्ट्राची मुलं ज्यांच्याशी माझी जवळीक आहे असं अर्जुनाने पाहिलं. माझ्याच गोत्राचे आहेत, माझ्याच कुळाचे हे आहेत, हे त्याला समोर पहिल्यांदा दिसले. त्याला भीष्मद्रोण तर दिसले, पण आपल्याच कुळातले, आपल्या जवळिकीचे सगळे त्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी सन्मुख आपल्या समोर दिसले. आणि मग 77वी ओवी पहा की जिथे तो म्हणजे हे संजयच सांगतोय, पण त्या ठिकाणी अर्जुनाच्या तोंडचे हे उच्चार आहेत की देवा म्हणे, देख देख म्हणे म्हटलंय कारण संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुन असं म्हणतोय, म्हणून तो म्हणे शब्द आहे. म्हणे देवा देख देख हे गोत्रगुरु अशेख, तव कृष्णा मनी नावेक विस्मो जाहला. म्हणजे तो कृष्णाला म्हणाला की देवा, अरे बघ बघ काय दिसतंय, हे सगळं माझं गोत्र आहे, माझ्या डोळ्याच्या समोर, माझ्या समोर उभं राहिलेलं माझं सगळं कुळ आहे. आणि गुरु आहेत माझे, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, माझे गुरु आहेत. तिथे गोत्र आणि गुरु अशेख सगळे तिथे आहेत. आणि तव कृष्णा मनी नावेक विस्मो जाहला, म्हणजे कृष्णाच्या मनामध्ये नावेक म्हणजे एक क्षणभर विस्मय झाला, आश्चर्य वाटलं कृष्णाला. एक क्षणभर कृष्णाला आश्चर्य वाटलं. एक क्षणभर त्याला आश्चर्य वाटलं. असं काय आहे, असं क्षणभर असं काय आहे, तर कृष्णाला माहीत आहे, कृष्ण हा त्याच्या हृदयातच आहे, देव आहे तो. त्याला माहीत आहे की काय घडतंय, अर्जुनाच्या मनातले विचार त्याला सगळे कळत आहेत, पुढे काय घडणार आहे तेही त्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा एक क्षणभर त्याला विस्मय, आश्चर्य वाटलं, म्हणून ते नावेक विस्मो जाहला असं म्हटले. तो आपण म्हणे, पुढची ओवी आहे 78वी. तो आपण म्हणे, एथ काही कवण जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. म्हणजे तो आपण म्हणे ह्याचा अर्थ स्वतःच्याच मनाशी तो बोलतोय. कृष्ण स्वतःच्या मनाशीच बोलतोय की एथ काही कवण जाणे, म्हणजे काय मला कळतच नाहीये, काय झालंय,
हे यांनी हे मनी धरिले येणे म्हणजे ह्याच्या मनामध्ये हे काय आलंय मला काही कळतच नाहीये. परी काही आश्चर्य असे पण सगळं काही मला आश्चर्य वाटतंय असा विचार त्याच्या मनामध्ये क्षणभर आला. आणि आता त्याच्या पुढे हे झाल्यानंतर आपण त्याच्या पुढे जातो आणि 185 ओवी आपण पाहतो. आणि ह्या ओवीपासून आपल्याला असं दिसतं की हे जे त्यांनी सगळं आपलं गोत्र, आपलं गुरु आणि हे जे भीष्म आणि द्रोण या सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनाची स्थिती काय झाली हे पुढच्या ओव्यांमध्ये मी तुम्हाला हे मुद्दाम सांगते की पुढच्या ओव्यांमध्ये काय आहे हे मी असं सांगत आले. तसं आत्ता सांगते की अर्जुनाच्या मनामध्ये काय काय विचार यायला लागले आणि मग तो पुढे त्या विचारांमुळे तो पुढे काय काय बोलायला लागला कृष्णाशी हे आपण पुढे पाहणार आहोत. तर आता पहिल्यांदा काय आहे 185 ओवी पहा. तेथ मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा आली तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. म्हणजे गजबज ह्याचा अर्थ अस्वस्थता. अर्जुनाच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. हे जे सगळं त्यांनी समोर पाहिलं त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आणि आपैसी म्हणजे अशी आपोआप कशी आली कळलंच नाही, न जाणतेपणे असं आपण म्हणतो ना, हा विचार न जाणतेपणे कसा आला माझ्या मनामध्ये, त्या तसा तो अर्थ आहे. आपैसी कृपा आली म्हणजे त्याच्या मनामध्ये कृपेनी प्रवेश केला असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या हृदयामध्ये कृपेनी प्रवेश केला. कृपा दया म्हटलं कोणी, मुद्दाम सांगते की फार मी त्याच्यावर वेळ घालवणार नव्हते पण कोणीतरी दया असं म्हटलं म्हणून मी सांगते की कृपा आणि दया ह्याच्यामध्ये एक असा बारकासा पण महत्त्वाचा फरक आहे. कृपा जे असतं, कृपा ही करुणा आहे, करुणेची भावना आहे, करुणेची भावना. पण दया आणि कृपा ह्याच्यामध्ये फरक असा असतो की ज्यांना आपण आपले मानतो त्यांच्याबद्दल वाटणारी जी करुणा असते त्याला कृपा असं म्हणतात. आपले, माझा मुलगा, माझं गोत्र, माझे गुरु, माझे पितामह म्हणजे माझे, ममत्वाची भावना आहे ही. जिथे ती ममत्वाची भावना असते, माझे पण असतं, आमचे आहेत हे असं असतं, त्या ठिकाणी जी करुणा येते, आपल्या माणसाचं काहीतरी वाईट होतंय हे पाहून जी करुणा येते त्याला कृपा म्हणतात. आणि दया जी असते ती पण करुणा असते, पण ती कशी असते की आपली नसे ना का व्यक्ती, माझं कोणी नाही आहे, माझा भाऊ नाही, माझी बहीण नाही, माझे आईवडील नाही, माझं कोणी नाही, गोत्र नाही, कोण नाही, कोणीतरी परकी व्यक्ती आहे किंवा आपल्या घरामध्ये काम करणारा कोणी नोकर आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये करुणा येते ना, की त्याचं काहीतरी वाईट झालं, त्याच्या काहीतरी संकटामध्ये तर ती व्यक्ती अडकली, परकी का असे ना. आपण नाही का इतर कित्येक लोकांना अशा प्रकारे आपण सहाय्याला का जातो, त्या सहाय्यामध्ये दया असते की तो माझा नसे ना का, पण ती एक व्यापक दृष्टी असते की माझा म्हणजे फक्त माझं नात्याचं नव्हे तर सगळे माझेच, अशी एक व्यापक दृष्टी दयेमध्ये असते. तर असं दया ही सुद्धा करुणा आहे, कृपा ही सुद्धा करुणा आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. तर अशी कृपा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि फार सुंदर शब्द वापरलेत, म्हणजे अलंकारिक
ज्ञानदेव काही ठिकाणी इतकी अलंकारिक असं दृष्टांत देतात. हा दृष्टांत आहे पहा की कसा ते काय म्हणतात, आपैसी कृपा आली मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये कृपेने प्रवेश केला, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. म्हणजे वीरवृत्ती जी त्याच्या हृदयामध्ये आत्तापर्यंत होती तिचा अपमान झाला आणि ती निघून गेली. अपमाने ती अपमानाने निघून गेली, तिचा अपमान झाला. म्हणजे अर्जुनाच्या हृदयामध्ये माझं स्थान आहे असं वीरवृत्तीला वाटत होतं. त्या वीरवृत्तीचा अपमान झाला की त्या हृदयामध्ये आता कृपा आली आहे, म्हणजे माझं स्थान गेलं. म्हणजे एखाद्या पुढे आहे तसा उल्लेख, पण मी ते सगळ्या ओव्या घेत नाहीये, पण किंवा घेऊनच टाकते. पुढची ओवी आहे 86 ओवी आहे पहा. जिया उत्तम कुळीची या होती आणि गुणलावण्य आथी ती आणि की ते न साहती सुतेजपणे. जिया म्हणजे जी स्त्री किंवा ज्या स्त्रिया उत्तम कुळीची या होती, कुलवती असतात, आणि गुणलावण्य आथी म्हणजे ज्यांच्यामध्ये गुण आहेत, रूप आहे, सगळं आहे, म्हणजे रूपवती, गुणवती, उत्तम कुळातली, कुलवती अशी जी कोण स्त्री असते तिया आणि की ते न साहती सुतेजपणे. म्हणजे ती अशी सुतेज असते, तिच्यामध्ये असं काही तेज असतं की ती दुसऱ्या कोण्या स्त्रीला, म्हणजे आपल्या पतीने दुसऱ्या कोणातरी स्त्रीला हृदय दिलेलं तिला सहन होत नाही. म्हणजे ती आपल्या पतीचे दुसऱ्या स्त्रीशी असणारे संबंध अशी स्त्री सहन करू शकत नाही. तसा हा दृष्टांत आहे. म्हणजे हे पुढे असं देऊन त्यांनी आधीच्या ह्याचं वर्णन केलं आहे. ही ज्ञानेश्वरांची संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ही एक त्यांची स्पष्ट करण्याची एक अशी एक हे आहे, त्यांची रचना म्हणा किंवा त्यांच्या अशा प्रकारे ज्ञानदेव सगळं स्पष्ट करतात की आपल्याला जे माहिती आहे ते आधी सांगतात आणि मग जे माहिती नाही ते आपल्याला नंतर तो दृष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगतात. आता हे जे पुढचं आहे हे आपल्याला माहिती आहे की एखादी स्त्री सहन करेल का, की आपला पती कोणतरी दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवतोय, हे स्त्रीला कधी सहन होईल का, हे आपल्या परिचयाचं आहे. तर आपल्या परिचयाची गोष्ट सांगून मग आपल्याला जे परिचित नाही त्याच्याकडे न्यायचं. ह्याला डिडक्टिव्ह मेथड किंवा डिडक्टिव्ह लॉजिक असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. डिडक्ट करायचं म्हणजे आपली हे सहज जे कळू शकतं ते आधी सांगायचं. ते आधी म्हणजे सांगितलंय त्यांनी आणि ते उदाहरण देऊन त्यांनी म्हटलंय की अशी वीरवृत्ती त्याची जी त्याच्या हृदयामध्ये होती तिचा अपमान झाला. जसं एखाद्या स्त्रीचा अपमान होईल तसा त्या वीरवृत्तीचा अपमान झाला, कारण अर्जुनाच्या हृदयामध्ये कृपेने प्रवेश केला. पुढेही काही उदाहरणं त्यांनी दिलेत. मी नुसता अर्थ सांगते की असं म्हणजे ही परिस्थिती अर्जुनाची कशी झाली आहे की पुढच्या एका ठिकाणी ते म्हणतात कामुक निज वनिता विसरे. म्हणजे एखादा पुरुष कामुक झाला आहे, काम भावनेमध्ये इतका हे झालेला आहे की स्वतःच्या स्त्रीचा त्याला विसर पडतो. अशी अर्जुनाची म्हणजे वीरवृत्ती ही त्याची स्त्री, त्याची धर्मपत्नी, तिला तो विसरलाय. आणि कृपा जी त्याची कोणीच नव्हे किंवा त्याला साजेशीच नाही, योद्ध्याला कृपा किंवा करुणा ही साजेशी नाहीच, तिच्या ह्याच्यामध्ये तो गेलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी एक पुढे काही उदाहरणं दिली. आता तशी उदाहरणं देऊन पुढे 89व्या ओवीमध्ये 189व्या ओवीमध्ये असं ते म्हणतात, तैसे अर्जुना तेथ झाले असं ते पुरुषत्व गेले जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. अंतःकरण दिधले कारुण्यासी. आता अर्थ कळला असेल कारण सगळं आत्तापर्यंत आपण त्याचं विवेचन केलं. आता
त्याच्यानंतर एक शब्द, आणि हे सगळं असं झालं आहे म्हणजे अर्जुनाचा सगळा धीर त्याच्यामुळे खचला आहे, या सगळ्या त्याच्या मनामध्ये करुणा आल्यामुळे त्याचा सगळा धीर खचला आहे. आणि मग ते एक शब्द त्यांनी वापरला आहे ज्ञानेश्वरांनी, हृदयात रावो आला. 91वी ओवी आहे, हृदयात रावो आला, म्हणजे त्याचं हृदय द्रवलं, त्याचं हृदय द्रवलं, म्हणजे करुणा वाटायला लागली त्याला, ममत्वाची भावना आली की हे माझे आहे, त्यांना त्यांचा वध मी कसा करायचा, म्हणजे ममत्वामध्ये तो गुरफटला गेला, त्या मोहामध्ये तो गुरफटला गेला आणि त्याच्यामुळे त्याच्या हृदयाला द्रावो आला, म्हणजे द्रवलं, हृदय द्रवलं. आणि मग 92व्या ओवीमध्ये पुढे तो असा उल्लेख आहे, पार्थू, म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुन, पृथा हे कुंतीचं नाव, तो कुंतीचा तो पुत्र म्हणून तो पार्थ. तर पार्थू अतिस्नेहे मोहितू मग सखेदू असे बोलतू अच्युतेसी, म्हणजे अतिस्नेहे म्हणजे भयंकर, अत्यंत ममत्व, स्नेह म्हणजे आपल्या लोकांबद्दल वाटणारं प्रेम, ममत्वाची भावना, प्रचंड ममत्वाच्या भावनेमुळे, त्या मोहामुळे तो मोहितू म्हटलंय ना, त्या मोहामध्ये तो असा गुरफटला गेला की तो सखेदू म्हणजे सखेद म्हणजे खेदानी तो असे बोलतू अच्युतेसी, म्हणजे तो आता अच्युताला, म्हणजे अच्युत म्हणजे कृष्ण, कृष्णाला तो आता काय म्हणतोय. अच्युत शब्द फार छान वापरला आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी, किती समर्पक आहे तो शब्द. पहा की अर्जुन स्वतः कर्तव्यापासून च्युत होतोय, च्युत, कर्तव्य विसरतोय, आपलं कर्तव्य काय आहे तो विसरतोय. म्हणजे अर्जुन जो आपल्या कर्तव्यापासून च्युत होतोय तो कृष्णाला आता अच्युत, जो कधी अनेक नावापैकी एक नाव, अनेक नावं आहेत कृष्णाची, पण ती इतकी समर्पकपणे वापरली गेलेली आहेत गीतेमध्येही आणि ज्ञानेश्वरीमध्येही. तर अच्युताला तो आता असं म्हणायला लागला. आता काय म्हणतोय तो, आता अर्थ फार सोपे आहे, जिथे अडेल तिथेच मी फक्त सांगते किंवा जे स्पष्टीकरण आवश्यक आहे तेवढंच मी करते. आता तो काय म्हणतोय, तो म्हणे पुढे 193वी ओवी, तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा, म्हणजे समोर जमलेले सगळे मेळावा, तव गोत्र वर्ग आघवा देखिला येतो, माझे सगळे गोत्र मला दिसतंय. हे संग्रामी अतिउद्यत, म्हणजे हे कौरवांबद्दल बोलते हा तो, हे संग्रामी अतिउद्यत जाहले असती कीर समस्त, म्हणजे इथपर्यंतचा आधी अर्थ सांगते की ह्या सगळ्यांना ह्या युद्धाच्या बाबतीत मोठे उत्सुक झालेत, अतिउद्यत म्हणजे त्यांना मोठा उत्साह आलाय की ह्या युद्धाच्या बाबतीत त्यांना मोठा उत्साह आलेला आहे आणि त्या उत्साहामध्ये ते सगळे आहेत. जाहले असं ती कीर समस्त, म्हणजे हे सगळे, कीर ह्याचाही अर्थ सर्व होतो आणि समस्त हे, किंवा हे खरं आहे असं, कीर ह्याचा अर्थ खरं आहे, म्हणजे हे बरोबर आहे की हे सगळे फार मोठे अगदी ह्याच्यामध्ये उत्साहाने इथे आले, युद्धाला उत्सुक आहेत. पण आपण पेया उचित केवी होय, तो कृष्णाला हा प्रश्न विचारतोय की हे सगळे समोर असलेले कौरव युद्धाला मोठे उद्युक्त झाले आहेत, पण आपण त्यांच्याशी युद्ध करणं, आपण पेया उचित, आपण त्यांच्याशी युद्ध करणं हे उचित होईल का. इथून आता अर्जुनाची व्यथा सगळी आपल्याला पुढे कळते की तो म्हणतोय आपण पेया उचित केवी होय, हे आपल्याला उचित आहे का. आणि तो पुढे काय सांगतोय, देख म्हणजे
96वी ओवी आहे. देह कापत तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसी. म्हणजे माझं सगळं देह कापतोय, तोंड कोरडं पडलंय आणि सगळ्या माझ्या गात्रांना म्हणजे सगळ्या इंद्रियांना, सगळी इंद्रिय शिथिल झाली आहेत. सगळा जोरच गेलाय, माझ्या इंद्रियांमधला सगळा जोर गेलाय, शिथिल झाली आहेत. सर्वांगा काटाळा आला, म्हणजे माझ्या सगळ्या अंगाला काटा आलाय हे सगळं पाहून. अति संतापू उपनला. संतापू ह्याचा अर्थ या ठिकाणी यातना असा आहे, यातना. अति संतापू उपनला म्हणजे मला खूप यातना होत आहेत, यातना होत आहेत. अति संतापू उपनला. तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा. म्हणजे गांडीव व धनुष्य ज्या हातामध्ये त्यांनी धरलं होतं, बेंबळ ह्याचा अर्थ तो हात लुळा पडलाय. ज्या हातामध्ये त्यांनी गांडीव धनुष्य धरलेलं होतं तो माझा हात लुळा पडलाय. कारण आधी म्हणतो ना माझी गात्र शिथिल झाली आहेत, हातातला जोरच गेलाय. गांडीव धनुष्य जिथे धरलंय ज्या हातामध्ये तो हात लुळा पडलाय माझा हातात. ते न धरतची निष्ठिले, न धरतात ते पडलं, निष्ठिले माझ्या हातून सुटलंय. परी नेणेचे हातोनी पडले. नेणे ह्याचा अर्थ मला नकळत, मला कळलं पण नाही. नेणेची हातोनी पडिले, माझ्या हातून ते पडलं. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. म्हणजे असं त्याचं हृदय व्यापून गेले. आता त्याच्यापुढे 200वी जी ओवी आहे ना, त्याच्यामध्ये थोड्या कथा आहेत, पण मी त्या जरा भरभर सांगते. जेणे संग्रामी हरू जिंतीला. म्हणजे आता अर्जुनाची परिस्थिती, म्हणजे अर्जुन कसा आहे आणि तो कसा झालाय हे सांगण्यासाठी ही अशा ह्या ओव्या आहेत. जेणे संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठाव फोडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. आता या ठिकाणी ना 2 कथा आहे की संग्रामी हरू जिंतीला ही एक कथा अशी आहे की अर्जुनाने शंकराचा पराभव एकदा केलेला होता. शंकर रुद्र म्हणजे त्याचा पराभव करणं हे फार कठीण, पण शंकराचाही त्यांनी पराभव केलेला होता. आणि त्याच्या मागची कथा अशी आहे की पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी अर्जुन तपाला बसलेला होता, तप करत होता. वनवासाच्या काळामध्ये आपल्याकडे सगळी चांगली शस्त्र असली पाहिजेत, तर म्हणून पाशुपत अस्त्र हे अत्यंत भयंकर असं अस्त्र, ते आपल्याला मिळावं म्हणून तो तपाला बसलेला होता. आणि त्याचं तप मोडण्याचा प्रयत्न शंकरांनी केला. आणि तो कशा प्रकारे केला तर शंकर, म्हणजे हे महाभारतामध्ये ही कथा आहे की शंकर किराताच्या रूपाने, किरात म्हणजे भिल्लाच्या रूपाने तिथे आला, किराताच्या रूपाने तिथे आला. आणि शंकराने आपला एक गण, म्हणजे त्याचा एक माणूस म्हणा, त्याचा माणूस, गण म्हणजे माणसं, तर गण त्याचा कोणीतरी एक शिष्य म्हणा किंवा त्याचा एक माणूस, त्याला त्यांनी वराह म्हणजे डुकराचं रूप दिलं. त्याचा एक गण वराह रूपामध्ये तिथे आला आणि शंकर किराताच्या रूपामध्ये तिथे आला. म्हणजे भिल्लाच्या रूपामध्ये शंकर आला आणि वराहाच्या रूपामध्ये तो गण आला. आणि ते वराह जिथे हा तपाला बसलेला होता त्या ठिकाणी ते फिरायला लागला. त्यावेळेला अर्जुनाने त्याच्यावरती बाण सोडला, त्या वराहावरती बाण मारला. आणि नेमका त्याच वेळी शंकराने, म्हणजे त्या किरात रूपामध्ये असलेल्या शंकराने त्या वराहावरती बाण मारला. एकाच वेळेला त्या दोघांचे बाण लागले आणि
ते डुक्कर मृत झालं. आता त्याच्यानंतर हे डुक्कर कोणाचं, हे कोणी याला मारलं याबद्दल वाद निर्माण झाला. दोघंही म्हणायला लागले की माझ्या बाणाने ह्याचा मृत्यू झाला. त्यावेळेला शेवटी अशी परिस्थिती झाली की दोघंही त्या नुसता वाद शाब्दिक न राहता एकमेकांशी लढायला लागले, युद्ध करायला लागले. आणि इतकं प्रचंड तुंबळ युद्ध दोघांमध्ये माजलं. शेवटी शंकराने रुद्र रूपामध्ये शंकराने अर्जुनाची सगळी जी अवजारं होती, म्हणजे त्याची जी सगळी शस्त्र त्याच्याकडे होती, त्याचं जे धनुष्य होतं सगळं मोडून टाकलं. त्याचं सगळी शस्त्र मोडून टाकली. आणि आता आपला पराजय होणार, पराजय तर स्वीकारायला अर्जुन तयार नव्हता. तर आता त्यांनी मनामध्ये असा विचार केला की मी आता शंकराचा वध तरी शंकर त्याला माहिती नव्हता ह्या किराताचा मी वध तरी करीन युद्धामध्ये, नाहीतर मी अग्निभक्षण करीन, मी माझा स्वतःचा वध करून घेईन, असं हे केलं. आणि त्याच्यासाठी तो पुन्हा शंकराची आराधना, म्हणजे त्याला माहीत नाही की हा शंकरच आहे म्हणून, पण तो शंकराची आराधना करायला बसला. आणि शंकराची पिंड त्याने तयार केली आणि त्या पिंडीवरती तो फुलं वाहत होता. अर्जुन जी फुलं शंकराच्या पिंडीवरती वाहत होता ती फुलं किराताच्या मस्तकावरती त्याला दिसायला लागली. अर्जुनाला ही सगळी ती फुलं त्याच्या मस्तकावरती पडतायत. हे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा मूर्तिमंत शंकर आहे, हा किरात नाही आहे, हा भिल्ल नाही आहे, हा शंकर आहे, हे त्याला कळलं. आणि मग शंकराने सुद्धा त्याचा पराक्रम पाहिलेला होता म्हणून पाशुपत अस्त्र त्याला दिलं त्या ठिकाणी. पण हरू जिंतीला असं जे आहे ना, हरू म्हणजे शंकर, तर शंकराला त्यांनी जिंकलं. पहिल्यांदा शस्त्रांनी पण त्या खूप अशा परिस्थितीला आणलं आणि त्यानंतर भक्तिभावाने सुद्धा त्यांनी जिंकलं. बरोबर आहे, भक्तिभावाने सुद्धा त्यांनी जिंकलं. तर अशा प्रकारे संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठावो फोडिला. हे निवात कवच हे जे आहे हे 2 राक्षस होते, महाभयंकर राक्षस होते, हिरण्यकश्यपूचे नातू होते ते. आणि ते इतके सगळ्यांना त्रस्त करत होते की त्यांचा वध करण्याचा प्रयत्न इंद्राने केला, पण इंद्राला सुद्धा ते काही आटोक्यात आले नाहीत. त्यावेळेला इंद्राने अर्जुनाला विनंती केली की तू ह्या निवात कवचांचा वध कर. आणि त्या निवात कवचांचा, त्या राक्षसांचा वध अर्जुनाने केला. तर तो त्याचा म्हणजे अर्जुन किती पराक्रमी आहे हे सांगण्यासाठी ही ओवी आहे की जेणे संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठावो फोडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एवढा वीर, एवढा पराक्रमी आणि असा कोवळ्या हृदयाचा होऊन गेलाय तो, इतक्या ममत्वाच्या मोहामध्ये गुरफटलाय तो. आणि ते ममत्वाच्या मोहामध्ये गुरफटला गेलाय ही त्याची अवस्था स्पष्ट करण्यासाठी फार सुंदर एक उदाहरण किंवा एक दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिलाय. आणि तो असा आहे की पुढच्या ओवीमध्ये जैसा भ्रमर भेदी कोडे, जैसा भ्रमर भेदी कोडे भलतेसे. काही शब्द ना एकत्र करायचे मग अर्थ बरोबर लागतो. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे. काष्ट कोरडे, काष्ट म्हणजे लाकूड, कोरडं काष्ट म्हणजे कोरडं लाकूड. आणि भलतैसे कोडे म्हणजे अत्यंत कठीण, कोडे म्हणजे कठीण, अत्यंत कठीण, अगदी वाळलेलं लाकूड आहे, खूप जुनं वाळलेलं लाकूड आहे, अगदी जून झाले आहे आणि त्यामुळे ते कठीण झालेलं आहे, ओलं नाही आहे ते, म्हणून ते
कारण ओलं लाकूड हे जास्ती मृदू असतं, कोरडं लाकूड नसतं. तर असं कोरडं लाकूड जैसा भ्रमर भेदी, म्हणजे भ्रमर म्हणजे भुंगा, असं कोरडं लाकूड पोखरतो. अगदी कठीण असलं तरी सुद्धा पोखरतो. म्हणजे अर्जुन किती वीर आहे हे सांगण्यासाठी हे म्हटलेलं आहे की कितीही कठीण लाकूड असलं तरी भुंगा ते पोखरतो. पण तोच भुंगा परी कळिके माझी सापडे कोवळीये. हां, कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये तो अडकला. फुलाच्या कळीमध्ये कमळाचंच आहे ते, कमळाच्या कळीमध्ये तो अडकला की तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरू नेणे. तैसे कठीण कोवळे पण स्नेह देखा. म्हणजे तोच भुंगा जो कठीण लाकूड सुद्धा पोखरू शकतो, तो कमळाच्या कळी म्हणजे ती किती कोवळी पण त्याच्यामध्ये अडकला तर त्याचे प्राण गेले. उत्तीर्ण होईल प्राण म्हटलं ना, म्हणजे तो गुदमरून गेला तिथे अडकून, प्राण जायची वेळ आली तरी सुद्धा कमळ दळ पाकळी, कमळाची पाकळी तो चिरत नाही, कमळाची कळी तो चिरत नाही. म्हणजे ममत्व कसं असतं की अर्जुन एवढा शूरवीर पण आता ममत्वामध्ये कसा गुरफटलाय पहा, की जसा एखादा भुंगा कमळ दळामध्ये अडकून बसतो. काष्टसुद्धा जो पोखरू शकतो तो कमळाची कळी मात्र काही तोडत नाही, कापत नाही. अशी अवस्था अर्जुनाची झाली आहे. एक 15 मिनटं घेऊ अजून, 6पर्यंत घेते. साधारण आपल्याला 1.5 तास लागतो. ज्यांना घाई असेल त्यांनी तुमच्या वेळेप्रमाणे जा, पण मागे बसा. आता तो पुढे काय म्हणतोय पहा कृष्णाला, की अशी त्याची जी ही अवस्था झाली आहे त्या अवस्थेमध्ये तो कृष्णाला म्हणतोय असं. 210, 211 ह्या ओव्या आपण पाहतो. तया विजय वृत्ती काही मज सर्वथा काज नाही, येथ राज्य तरी काही हे पाहुनिया. म्हणजे तया माझा तो कृष्णाला म्हणतोय या विजय मिळवायची वृत्ती जी वीराची असते, क्षात्रवीराची, त्या वृत्तीशी मला काही देणं घेणं नाही. काही मज सर्वथा काज नाही, मला काही गरज नाही आहे त्या विजय वृत्तीची, ती मला नको आहे. येथ राज्य तरी काही हे पाहुनिया. म्हणजे मला सगळं राज्य जरी मिळालं ना तरी सुद्धा मला त्याच्यासाठी सुद्धा हे करायचं नाही आहे. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे. पार्थू म्हणे या सगळ्यांचा वध करायचा आणि मग राज्य भोगायचं, सगळे भोग भोगायचे. जळोत आघवे, मला काही नको, जळोत ते सगळे भोग, असं तो म्हणतोय. पुढे 214वी ओवी पहा. अगदी महत्त्वाच्या ओव्या फक्त घेते. तरी आम्हा का जन्मावे, कवणा लागी जियावे, जे वडिला या चिंतावे विरुद्ध मने. हां, म्हणजे तो म्हणतोय की ह्या वडिलांचा, माझ्या सगळ्या ह्या वडील माणसांचा त्यांचं विरुद्ध मने, म्हणजे त्यांच्या विरुद्ध मी उभा राहिलो आहे, त्यांच्याशी शत्रुत्व मी करतोय, त्यांचं शत्रुत्व मी त्याची चिंता करतोय, चिंतन करतोय. हे जर असेल तर आम्हा का जन्मावे कवणा लागी जियावे. म्हणजे आमचा जन्म तरी काय करायचं, म्हणजे आम्ही जन्मलो तरी कशासाठी, काय उपयोग त्या जन्माचा. कवणा लागी जियावे, आता जगायचं तरी कशासाठी. माझी सगळ्या माणसांना मारायचं, सगळ्या या वडील माणसांनाही मी मारून टाकायचं आणि आम्ही जिवंत राहायचं आणि भोग बघायचे, हे कशाला पाहिजे असं म्हणतोय. कवणा लागी जियावे, जे या वडिला या चिंतावे विरुद्ध मने. आता 221वी ओवी. ऐसिया ते कैसेनी मारू,
कवणावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी. आलं लक्षात अर्थ? की यांना मारणं म्हणजे माझ्या स्वतःच्या हृदयाचा घात करण्यासारखंच आहे. तर इतके ते माझे आहेत की त्यांना मारणं काय आणि माझा वध होणं काय सारखंच आहे. आणि म्हणून मग तो आता पुढे म्हणतोय 226-27 ह्या ओव्यांमध्ये तो म्हणतोय, त्रैलोकीचे अनकळीत जरी राज्य होईल येथ तरी हे अनुचित नाचरे मी. म्हणजे मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळणार असेल तरी हे अनुचित कर्म नाचरे मी करणार नाही. हे अनुचित कर्म मी करणार नाही. जरी आजी एथ ऐसे कीजे, आता फार सुंदर भाग आहे आणि तो लक्षात घ्या. जरी आजी एथ ऐसे कीजे तरी कवणाचा मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. अरे आज जर आम्ही असं केलं, हे सगळ्या गोत्रजांना आणि आमच्या वरिष्ठांना आम्ही मारून टाकलं, तरी कवणाचा मनी उरीजे म्हणजे कोणाच्या मनात आमच्याबद्दल आदर राहील, कोणाच्या मनात आमच्याबद्दल आदर राहील. सांगे म्हणजे कृष्णाला म्हणतोय, सांग कृष्णा, मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. अरे तुझं तोंड तरी आम्ही पाहू शकू का? तुझं तोंड म्हणजे तुझ्या समोर यायची आम्हाला लाज वाटेल. तुझं तोंड पाहू शकू का याचा अर्थ तुझ्या समोर यायला आम्हाला लाज वाटेल. आम्ही कसं येणार तुझ्या समोर? आम्ही येऊच शकणार नाही. तुझं आम्ही तोंड पाहूच शकणार नाही आणि आमचं तोंड तुला आम्ही दाखवू शकणार नाही. इतकी भयानक परिस्थिती होणार आहे. 28वी ओवी, जरी वधू करूनी गोत्रजांचा तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडलासी तू हातीचा दुरी होसी. फार सुंदर आहे. जरी वधू करूनी गोत्रजांचा, कळलं असेल की गोत्रजांचा वध करून वसवटा ह्याचा अर्थ वसती स्थान. वसवटा म्हणजे वसती स्थान म्हणजे काय? वसवटा होऊनी दोषांचा म्हणजे सगळे दोष आमच्या वसतीस्थानाला येतील. दोष याचा अर्थ पाप. सगळी पापं आम्हाला लागतील असं म्हणतो ना आपण साध्या शब्दामध्ये. सगळी पापं आम्हाला लागतील, सगळे दोष आमच्या वस्तीला येतील. आणि मग काय होईल? मज जोडलासी तू हातीचा दुरी होसी. अरे तुला जे आम्ही जोडलंय, पुण्याईनी तू आम्हाला मिळालायस कृष्णा. अनेक जन्मांच्या पुण्याईनी तू आम्हाला लाभलेला आहेस. तुला आम्ही जोडलंय, तू आम्हाला जोडला गेला आहे. मज जोडलासी तू हातीचा म्हणजे माझ्या हाती आलायस. हातीला आलायस म्हणजे माझा झालायस तू. तू दुरी होसी म्हणजे असा जो माझा झालायस तो तू दूर होशील. तू निघून जाशील, तू माझा राहणार नाहीस. ह्या काही ओव्या घेते आणि त्यानंतर मी गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये इथे फरक आहे आणि तो फार सुंदर फरक आहे. कसा आहे तो मी सांगते. की पुढची ओवी घेते 232. तू देवा तयापरी, ते सोडून द्या कारण ते आधीच्या उदाहरणांना उद्देशून आहे. तू देवा मज झकी न येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. म्हणजे आमचा पुण्याचा, ज्या पुण्याईनी तुला आम्ही प्राप्त केलं, ती सगळी पुण्याची ओलावा, त्या पुण्याचा ओलावा जर सगळा संपेल, तो ते पुण्य जर सगळं संपेल तर काय होईल? मज झकी मावा म्हणजे झकी याचा अर्थ चकवून. चकवून मला चकवून, मज झकी म्हणजे मला चकवून. मावा म्हणजे मायेनी. मायेनी
मायेनी, मला चकवून मायेनी तू निघून जाशील, माझं झकी मला सोडून देशील, तू मायेनी मला चकवशील, म्हणजेच मला कळणारही नाही तू कुठे गेलास, तुला शोधायचं कुठे मग आम्ही, असा भाव आहे त्याच्यामध्ये. तुला शोधायचं कुठे, माझं झकी न येसी मावा, जरी पुण्याचा ओलावा नाशी जेल. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुती परी दिसत असे. हां, अर्थ कळला ना? किडाळ याचा अर्थ म्हणजे निंद्य कर्म, अत्यंत हीन कर्म, निंद्य कर्म. किडाळ म्हणजे अतिशय वाईट काहीतरी आहे. हे यांचा सगळ्यांचा वध करणं हे अत्यंत दुष्कृत्य आहे, निंद्य आहे, हीन आहे. हे किडाळ बहुती परी दिसत असे, हे सगळं वाईट आहे, हे मला कळतंय, मला दिसतंय. आणि त्याच्यामुळे ते जर आम्ही केलं ना तर काय होणार, तुझसी अंतराय होईल. पुढची ओवी, तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमचे काय उरेल, तेने दुःखे हिये फुटेल तुझं विन कृष्णा. हां, म्हणजे म्हणतायत तुझसी अंतराय होईल, म्हणजे तुझ्याशी आमचा विरह होईल, तुझ्यात आणि आमच्यात अंतर होऊन जाईल, अंतराय होईल, विरह होईल. मग सांगे आमचे काय उरेल, मग राहिलं काय जीवनामध्ये, तू जर गेलास तर आमच्या जीवनामध्ये राहिलंच काय. आणि मग तुझ्या विना, तुझ्याशिवाय, तेणे आहे ना, त्याचा अर्थ तो आहे की तू जर आम्हाला सोडून गेलास तर तुझ्याशिवाय, तुझ्या वियोगामुळे मग काय होईल, दुःखे, त्याच्यामुळे असं काही आम्हाला दुःख होईल. हिये फुटेल तुझं विण कृष्णा. हिये म्हणजे हृदय, आमचं हृदय फुटेल कृष्णा, आमचं हृदय फुटून जाईल. पुढची ओवी आहे, म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोगभोगी जती, हे असो मात अघडती. अर्जुन म्हणे, आणि म्हणून कृष्णा मी तुला स्पष्ट सांगतो की हे कौरवांचा आम्ही वध करायचा आणि मग मिळणारे सगळे राज्यभोग आम्ही भोगायचे, हे असो म्हणजे तू विसरून जा. हे असो म्हणजे हे आता तू विचार सुद्धा ह्याचा करू नकोस, हे विसरून जा. हे असो, हे तू विसरूनच जा, हे घडणं अशक्यच आहे. मात अघडती, पुढे तेच म्हणताय तो, अघडती म्हणजे हे कधीही घडणार नाही, आमच्याकडून हे कधीही घडणार नाही. मात अघडती म्हणजे हे आमच्याकडून कधीही घडणार नाही, असं अर्जुन म्हणाला. आता फक्त एवढंच एक गोष्ट सांगते आणि इथे थांबते. पुढे काही महत्त्वाचा भाग राहिला आहे पहिल्या अध्यायातला, तो मी नंतर घेईन. पण ह्या ठिकाणी एकच सांगते की मगाशी मी म्हटलं की गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये इथे फरक आहे, फार सुंदर फरक आहे. म्हणजे काही वेळेला ना आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना, म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्ही आपण जर विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की गीतेच्याही पुढे ज्ञानेश्वरी काही वेळेला जाते. आणि ती कशी, तर ह्या ठिकाणी कसं आहे पहा की गीतेमध्ये ह्या श्लोक जरी पाहिला त्यातला फक्त एकच भाग आपण पाहू शकतो की मला वाटतं कुठला श्लोक आहे ते आता मी हे झाले, पण ओवी हे सांगते की हां, श्लोक 36वा श्लोक पहा, 36वा, हां 36वा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये तुम्हाला असे शब्द दिसतील, पापम एव आश्रयेत अस्मान, असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जर सगळं आम्ही केलं, ह्या गोत्रजांचा जर आम्ही वध केला तर काय होईल, फक्त एव म्हणजे फक्त, पापम एव म्हणजे फक्त पाप आमच्या आश्रयाला येईल. आश्रयेत अस्मान म्हणजे आमच्या आश्रयाला येईल, फक्त पाप आमच्या आश्रयाला येईल, एवढं गीतेमध्ये म्हटलं आहे. ज्ञानेश्वर मात्र म्हणताना
काय म्हणतात की नुसतं ते पापापर्यंत नाही थांबत, तर ते फार सुंदर शब्दामध्ये असं म्हणतात की अशी पापं जर आम्ही केली तर आत्तापर्यंत पुण्याईनी लाभलेला तू आम्हाला सोडून निघून जाशील. म्हणजे पुन्हा संपून जाईल. हां, म्हणजे हे गीतेमध्ये नाही आहे, पण हे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे आणि हा फार महत्त्वाचा भाग आहे. पुढे सुद्धा 37वा श्लोक बघा, त्याच्यामध्ये असे शब्द आहेत, स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. म्हणजे माधवा, कृष्णा, मला सांग, कथम म्हणजे मला सांग, स्वजनांना मारून, स्वजनम ही हत्वा म्हणजे स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे हो. हां, सुखिनः श्याम, श्याम म्हणजे आम्ही कसे सुखी हो, आम्ही कसे सुखी हो. सुखिनः श्याम म्हणजे आम्ही कसे सुखी हो, असं गीतेमध्ये म्हटलंय. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे सुखी होण्याची गीतेतली कल्पना काय आहे की त्यांना मारणं म्हणजे आम्ही सुखी होणार नाही, त्यांच्यासाठी आम्ही चांगलं करणं तर आम्ही सुखी होऊ, ही गीतेतली कल्पना आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये पांडवांचं सुख कशात आहे हे आणखी जास्ती चांगल्या प्रकारे सांगितलंय. आणि ते कसं सांगितलंय तर त्यांनी म्हटलंय की तू आम्हाला जर सोडून गेलास, तुझा जर विरह झाला तर आमच्या जीवनामध्ये राहिलंच काय, आम्ही जगायचंच कशासाठी. तुझं विणं कृष्णा, तुझ्याशिवाय आम्ही जगायचंच कसं. म्हणजे तुझ्याबरोबरच आम्ही जगू शकतो, तू आमच्या जीवनात आहेस म्हणूनच आम्हाला सुख आहे. तूच सोडून गेलास तर आम्हाला सुख काय लाभणार आहे. म्हणजे पांडवांच्या सुखाची कल्पनाच ज्ञानेश्वरांनी बदलून टाकली. बरोबर आहे ना, पांडवांच्या सुखाची कल्पनाच बदलली आहे. ही कुठल्याही गीतेच्या भाष्यकारांनी अगदी म्हणजे शंकराचार्यांपासून कोणीही भाष्यकार पहा, गीतेच्या कोणत्याही भाष्यकारांनी ही कल्पना मांडलेली नाही जी ज्ञानेश्वरांनी मांडलेली आहे. की पांडवांचं सुख कशात आहे तर कृष्ण त्यांच्या जीवनात आहे, याला ते सुख मानतायत. आणि ते सुख मग राहणार कुठे, तुझं विणं कृष्णा, असं ते जे म्हणतं, तो जो म्हणतोय, तर सुखाची कल्पना वेगळी आहे, गीतेत वेगळी आहे आणि ह्या ठिकाणी वेगळी आहे. गीतेमध्ये की फक्त एवढंच आहे की पाप आम्हाला लागतील मग आम्ही सुखी कसे हो. बरोबर आहे, पापांची फक्त कल्पना आहे. पण या ठिकाणी काय म्हटलंय, नुसतं पाप लागतील असं नाही, आम्हाला पाप लागल्यामुळे तू आम्हाला सोडून जाशील, ही कल्पना आहे. लक्षात आलं ना, आम्हाला नुसती पाप लागतील. कारण काय, आपल्या एकूण तत्वज्ञानातली कल्पना पाप मग नरक यातना ही अशी आहे. या ठिकाणी काय म्हटलंय की पाप लागल्यामुळे तू आम्हाला सोडून जाशील. म्हणजे एक फार सुंदर विचार ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की पापांमुळे ईश्वर आपल्यापासून निघून जातो. आपल्या जीवनामध्ये पाप घडली तर ईश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला साथ देत नाही, ईश्वराची साथ आपल्याला मिळत नाही. आपण प्रयत्न करतो, आपण काय काय करत असतो, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हटलं ना, केले म्हणजे तुम्ही सगळे प्रयत्न करा, केलेच पाहिजे, हां, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ती कल्पना या ठिकाणी आहे की सगळं तूच गेलास तर काय राहिलं. नुसतं आम्हाला पापं लागतील इथे म्हणून सोडलं नाही, ती पापं लागल्याने तू आमच्याकडून निघून जाशील, मग आमच्या जीवनात काय राहिलं, ही सुखाची.
असतं. तुमचं अत्यंत श्रेष्ठ एकदम म्हणजे हां नाही माऊलींचं म्हणजे कोणती कल्पना फार श्रेष्ठ आहे. हा अतिशय अतिशय सुंदर आहे आणि इतक्या सुंदर